आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। हा माणूस या घरात काय करतोय? काय विचारते मी? घर साफ केल्यानंतर घरातला कचरा आपण बाहेर नेऊन टाकतो, तरीही तुम्ही अहो असं काय बोलताय तुम्ही? स्वतःच्या नवऱ्याबद्दल असं कधी कोणी बोलतं का? हो, मग त्यांना विचारा ना। स्वतःला जर नवरा समजत असतील तर स्वतःच्या पत्नीच्या बाबतीत असं कोणी वागतं का? नवरा म्हणजे फक्त विश्वास नसतो, तर तो बायकोचा मान सन्मान अभिमान असतो। तो तिच्या जगण्याचा ध्यास असतो, शेवटचा श्वास असतो। जगातली कुठलीही बायको स्वतःला तेव्हा सुरक्षित मानते जेव्हा तिच्या सोबत तिचा नवरा असतो, कारण तो तिची पावलोपावली काळजी घेत असतो, स्वतःपेक्षा तिची जास्त काळजी घेत असतो। पण आमच्या बाबतीत वेगळंच घडलं। ज्या खांद्यावर मी विश्वासाने डोकं ठेवलं होतं तेच खांदे विश्वासघात करणारे निघाले। आई आदिशक्तीच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित असताना मला माझ्या नवऱ्याकडनं अजून काय हवं असणार आहे? थोडंसं प्रेम, आपुलकी, थोडंसं अटेन्शन। पण मला काय मिळालं? घात, आघात, अपघात आणि घातपात। हो, घातपात। माझ्या दादाचं जाणं ही त्याने केलेली आत्महत्या नव्हती। एवढा डरपोक कधीच नव्हता तो। या सगळ्या माणसांनी त्याला आत्महत्या करायला भाग पाडलं। ताईसाहेब, नाही कमलाई, मी रागाच्या भरात, भावनेच्या भरात नाही बोलते। मी अगदी जबाबदारीने बोलतेय। या माणसांमुळे मी माझ्या दादाला गमावलंय। प्रेम आंधळ असतं म्हणतात। खरं तर कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेम करतात म्हणून त्याला आंधळ म्हणतात। त्या आंधळेपणात एक विश्वास असतो। समोरच्या माणसाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता आपण त्याची निवड केली, म्हणजे तो आपला डोळसपणे नक्की विचार करेल। यांनी आपले डोळे सताड उघडे ठेवले होते आणि विचारही केला होता, पण माझा नाही, माझ्या प्रॉपर्टीचा।